हॅलो. ओके. ठीक आहे, आपण स्टार्ट करू. हा एक आयसोमेट्रिकचा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा. सो दिस इज द क्वेश्चन. इथे मी डायमेन्शन जे काय विजिबल नाही ते ऑलमोस्ट सगळे साईडला लिहिलेले आहेत बघा. सो दिस इज द फ्रंट व्ह्यू. दिस वन इज. सो दिस इज द ओरिजिन. इथं ओरिजिन दिसते सगळ्यांना फ्रंट व्ह्यू मध्ये. हा टॉप व्ह्यू आहे फ्रेंड्स. सो ओरिजिन इथं आहे टॉप व्ह्यू मध्ये. म्हणजे ही जी समोरची साईड आहे, ऍक्च्युली ही समोरची साईड या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत त्याचा फ्रंट व्ह्यू असा काहीतरी दिसतोय. फ्रंट व्ह्यू मध्ये टोटल लेंथ किती आहे फ्रेंड्स? 80 आहे. मग मी इथं सगळे डायमेन्शन्स लिहितो. सगळे डायमेन्शन्स तुमच्या समोर इथं मी इथं लिहितो. लक्ष द्या. ओके. टोटल लेंथ आहे आपली 80. कुठून? या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत. ठीक आहे. तसंच टोटल हाईट ऑफ कॉम्पोनंट फ्रंट व्ह्यू मध्ये दिसते बघा. फ्रॉम द बेस हा कॉर्नर 25 आहे. इथून टॉप फेस, ही टॉप फेस काय तर दिसते ती 45 प्लस 25 म्हणजे हे होईल 70. आणि विड्थ विड्थ आपल्याला कुठे दिसते? टॉप व्ह्यू मध्ये. आता जर आपला ओच्या राईट हँड साईडला बघा, ही राईट हँड साईड आहे. ओच्या राईट हँड साईडला जर लेंथ असेल तर ओच्या लेफ्ट हँड साईडला कोण असणार आहे? लेफ्ट हँड साईडला विड्थ असणार आहे. विड्थ ही लेफ्ट हँड साईड असेल फ्रेंड्स. ओके. सो लेफ्ट हँड साईडची जी विड्थ आहे ती किती आहे ऍक्च्युली? इथून दिसते बघा, या कॉर्नर पासून टॉप व्ह्यू मधल्या या कॉर्नर पर्यंत, इथून इथपर्यंत ती 70 आहे फ्रेंड्स. 70. सो हाईट जेवढी आहे तेवढीच विड्थ आहे. लेंथ 80, हाईट 70, विड्थ पण 70. ओके. सो लेट अस स्टार्ट द प्रॉब्लेम. आता आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करूया. ठीक आहे. So what is the first step? First we need to draw a horizontal line. लक्ष द्या. सगळ्यात पहिली स्टेप आहे आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायला लागते फ्रेंड्स. सो हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू आपण, ज्याला तुम्ही ग्राउंड लाईन असंही म्हणता. सो लेट अस ड्रॉ अ हॉरिझॉन्टल line which is also called as a ground line. सो मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. ओके. त्याला GL असंही म्हणतो आपण. GL ग्राउंड लाईन. ओके. आता या ग्राउंड लाईन वरती पुढचं काय काम करायचं आपल्याला? एक पॉइंट घ्यायचा आहे ज्याला तुम्ही ओरिजिन म्हणताय. ओके. सो मी इथं कुठेतरी तो घेतोय. ऍक्च्युली आपली लेंथ जास्त या साईडला असेल कारण राईट साईडला लेंथ आहे फ्रेंड्स. सो मी ओरिजिन इथं कुठेतरी घेईन. समवेअर ॲट हिअर. हो. त्या ओ पॉइंट मधून एक वर्टिकल लाईन ड्रॉ करा. ड्रॉ अ वर्टिकल लाईन, फेंट वर्टिकल लाईन फ्रॉम द पॉइंट ओ, लाईक दिस. चला, ड्रॉ केली. आता काय करायचं? आता आपल्याला प्रोट्रॅक्टर घ्यायचा. प्रोट्रॅक्टर घेऊन दोन अँगल्स ड्रॉ करायचे, जी आपण याच्या आधी जी मेथड फॉलो केली होती. द सेम मेथड वी आर गोइंग टू यूज. So from the right side of O, you need to draw a line which is inclined, which should be inclined of 30 degree. Similar, from the left side of O, again you have to draw one more line which should be inclined at an angle of 30 degree. So next is draw a line which makes an angle of 30 degree from the origin towards the right and left side. So this particular angle is 30 degree. Okay. So towards the left, this is the left side and this one is the right side. This is the, sorry, this one is the right side and this one is the left side. Just a minute. Okay. So what is next? Baga.
आपल्या हा ओ आहे, हे तर ओरिजिन आहे. ओरिजिनच्या राईट साईडला लेंथ आहे, टोटल लेंथ 80 आहे. 80 आहे 80. बघा टोटल लेंथ आपली 80 आहे. मग मी काय करतोय बघा, पुढची स्टेप, ओच्या तुम्हाला डायग्राम मध्ये ओच्या राईट साईडला लेंथ दिसते जी 80 आहे. मग ह्या ओच्या राईट साईडला, ही राईट साईड आहे, 80 mm लेंथ मी प्लॉट करतो. और आय विल प्लॉट अ पॉइंट ॲट अन लेंथ ऑफ 80 mm. बरोबर एक्झॅक्टली ओ पासून इकडे 80 mm वरती एक पॉइंट प्लॉट करा. तो इथं कुठतरी आलाय फ्रेंड्स. ओके, सिमिलरली त्या पॉइंट मधून पण एक वर्टिकल लाईन ड्रॉ करा. दॅट लाईन शुड बी अगेन परपेंडिक्युलर टू दिस ग्राउंड लाईन. या ग्राउंड लाईनला परपेंडिक्युलर पाहिजे, फेंट लाईन, लाईक दिस. व्हॉट इज द एक्झॅक्ट हाईट ऑफ कॉम्पोनंट? कॉम्पोनंटची हाईट किती आहे बघा, 70 आहे फ्रेंड्स. इथं आपण कॅल्क्युलेट करून घेतलं. वी हॅव कॅल्क्युलेटेड द एक्झॅक्ट हाईट ऑफ दिस पर्टिक्युलर component which is 70. So what is next? O पासून वरती एक्झॅक्टली 70 वरती, हे बघा ओच्या वर, इथं ओ आहे आपला, त्याच्यावरती एक वर्टिकल लाईन ड्रॉ केलेली. त्या लाईन वरती 70 mm वर एक पॉइंट घ्या, 70 mm वर, ऍट अन हाईट ऑफ 70 इथे. तसंच इकडे एक लाईन ड्रॉ केलाय तुम्ही, त्याच्यातून पण एक 70 mm वर हाईट वरती एक पॉइंट घ्या, इथं कुठतरी येईल तो. ठीक आहे. तसंच आता आपली विड्थ किती आहे, विड्थ लेफ्ट साईडला विड्थ असणार, आणि विड्थ तिथं दिसते टॉप व्ह्यू मध्ये 70 आहे. मग इकडून 70 वरती ओके, ओच्या लेफ्ट साईडला विड्थ असणार आहे. ही लेफ्ट साईड, आणि विड्थ किती आपली टोटल 70 आहे. 70 या कॉर्नर पासून या कॉर्नर. सो 70 mm वरती ऍट अ डिस्टन्स ऑफ 70 mm I will plot one point on this left side line. Again, what is next? I will draw one more vertical line from this point also. यातनं एक vertical line draw करतो like this. Keep in mind this all vertical lines should be perpendicular to the ground line. सगळ्या vertical line ह्या ground line ला perpendicular पाहिजे. So what is next? पुढची स्टेप काय बघा, नेक्स्ट स्टेप, या पॉइंट पासून वरती बरोबर एक्झॅक्टली 70 वरती आणखीन एक पॉइंट घ्या. ओके, या पॉइंट पासून वरती एक्झॅक्टली 70 mm वरती at an height of 70 you have to plot one more point. ओके, सो आपण 3 कॉर्नर तरी लोकेट कंप्लीट केले. we need to locate the fourth corner friends. तो फोर्थ कॉर्नर कसा लोकेट करणार आहे बघा, याला पॅरलल या दोन कॉर्नर मधून जे 70 हाईट वरती दोन पॉइंट्स घेतलेत ते जॉईन करून घ्या. याला पॅरलल परत सिमिलर अशी एक लाईन काढा. ठीक आहे, मग याला एक्झॅक्टली अपोजिट आहे असं मूव्ह करा like this. Every time you should use the drafter instead of roller to avoid the errors avoid करायला तुम्ही drafter यूज करा फ्रेंड्स. ओके, सो परत तुमचा जो ड्राफ्टर आहे तो या लाईनला ऍडजस्ट करा आणि मूव्ह करा लाईक दिस. लाईन जॉईन करा, आणि हा आपला चौथा कॉर्नर. सो हियर वी हॅव क्रिएटेड वन बॉक्स ऑफ लेंथ 80, हाईट 70 अँड विड्थ इज ऑल्सो 70. सो इथे एक स्क्वेअर आहे 70 बाय 70 चा. टॉप व्ह्यू मध्ये एक रेक्टँगल आहे, लेंथ 80 आणि विड्थ 70 चा. फ्रंट व्ह्यू मध्ये लेंथ 80 आणि हाईट 70 चा बॉक्स आहे. सो आता आपण ऑब्जेक्ट ड्रॉ करायला चालू करूया. ओके, सो हियर बघा, लक्ष द्या, ओच्या राईट साईडला जी लाईन दिसते, मी इथे तुम्हाला पॉइंट्स दाखवतो, एक एक पॉइंट्स आपण प्लॉट करूया फ्रेंड्स. बघा, ओच्या राईट साईडला, ओ कुठं आहे आपला, इथे आहे फ्रेंड्स. ओच्या राईट साईडला एक कॉर्नर आहे ऍट अ डिस्टन्स ऑफ 80.
ठीक आहे. चला, तो कॉर्नर ऑलरेडी आपला इथं आहे बघा. हा ओ 80 वर हा एक कॉर्नर घेतलाय. ओ पासून वरती, या ओ पासून वरती बरोबर एक्झॅक्टली 25 वर, 25 वर इथे एक कॉर्नर आहे ओच्या वर. चला त्याला प्लॉट करतो. एक्झॅक्टली 25 वरती एक कॉर्नर आहे ओच्या बरोबर वर आहे, तो घेतला मी इथं. तसंच या कॉर्नर ओ पासून राईटला 80 वर एक कॉर्नर आहे, तो हा बेसचा कॉर्नर, तो इथं प्लॉट केला आपण. ठीक आहे. या कॉर्नर पासून बरोबर 25 वर आणखीन एक कॉर्नर आहे, त्यालाही लोकेट करतो एक्झॅक्टली 25 वर इथं. ओके. सो हे आपल्याला 4 कॉर्नर भेटलेत. हे चारही कॉर्नर जर जॉईन केले फेंट लाईन असे काहीतरी येतील ते. जर याला पॅरलल लाईन ड्रॉ केली आपण लाईक दिस, तर एक असा बॉक्स तयार झाला बघा बेसला. ठीक आहे. आता थोडस वेगळा आहे हा प्रॉब्लेम, आतापर्यंत सॉल्व्ह केला त्याच्यापेक्षा फ्रेंड्स. ओके, लक्ष द्या. पुढची स्टेप काय, तुम्ही हवं तर इथे एक सर्कल पण दिसते बघा, हाफ सर्कल दिसायला आले, हाफ सर्कल जे कुठे आहे बरोबर एक्झॅक्टली फ्रंट फेसला. ही फ्रंट फेस म्हणजे कोणती बघा, जे 4 कॉर्नर आपण हायलाइट केले. फर्स्ट कॉर्नर हा आहे आपला, सेकंड कॉर्नर आपला हा आहे, थर्ड हा आहे आणि फोर्थ हा आहे. हे चारही कॉर्नर, पहिले 2 कॉर्नर कुठे येतील, इथे येतील बरोबर एक्झॅक्टली इथे टॉप व्ह्यू मध्ये येतील. उरलेले हे 2 कॉर्नर कुठे येतील, एक्झॅक्टली इथे येतील टॉप व्ह्यू मध्ये बघा इथं. ठीक आहे. हे 2 कॉर्नर टॉप व्ह्यू मध्ये 2 आहेत, बट फ्रंट व्ह्यू मध्ये 4 दिसायला, एका खाली एक आहे. म्हणजे याला वरनं बघितल्यानंतर याच्यावर हा 4 कॉर्नर भेटले. मग इथं जी कॅव्हिटी दिसते, अशी काहीतरी एक हाफ सेक्शन दिसतोय, त्याचा सेंटर शोधायचा आपल्याला. हा सेंटर कितीवर असेल फ्रेंड्स? ऑब्व्हियसली हे टोटल 80 आहे, म्हणजे ही सेंटर लाईन जी दिसते उभी सेंटर लाईन, अशी उभी सेंटर लाईन तुम्हाला दिसायला लागली. लक्ष द्या, मी थोडस झूम करतो. ही जी सेंटर लाईन दिसायला लागली, ही सेंटर लाईन कितीवर असेल? टोटल विड्थ 80 आहे, म्हणजे एक्झॅक्टली सेंटरला असेल त्याच्या. ठीक आहे. मग मी 80चा सेंटर घेतो, 80चा साइड व्ह्यू इकडे फ्रंट व्ह्यू मध्ये. 80च्या निम्म म्हणजे 40, इथे कुठतरी येईल. ठीक आहे. त्यातून उभी सेंटर लाईन ड्रॉ करतो, व्हर्टिकल सेंटर लाईन. आय विल ड्रॉ अ व्हर्टिकल सेंटर लाईन एक्झॅक्टली इथे. चला, ती सेंटर लाईन जशी अशी उभी ड्रॉ केलेली आहे, तशी अशी पण सेंटर लाईन जेवढ्या आहेत त्याला एक्सटेंड करून घ्या. इथं कुठं ती इंटरसेक्ट होते. ठीक आहे. आता लक्ष द्या, आपण जी सेंटर लाईन ड्रॉ केली फ्रेंड्स, ही ती इथं कुठेतरी इंटरसेक्ट करायला, तो इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे आपला हा इंटरसेक्शन पॉईंट. आणि तो कोण आहे? हा पॉईंट. दिस पॉईंट इज, हे सर्कल आहे, बेस सर्कलचं सेंटर आहे फ्रेंड्स. लक्षात येते का बघा, काय आहे ते? सर्कलचं सेंटर आहे. मग इथलं सर्कल आपण हवं तर इनिशियली कम्प्लीट करून घेऊ शकतो. लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. इथलं सर्कल इनिशियली आपण कम्प्लीट करून घेऊ शकतो. मग त्या सर्कलचा रेडियस किती आहे? व्हॉट इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल? थोडस मी झूम करतो, बघा इथं, लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, 20 रेडियस R20 असं लिहिलंय मी इकडून, म्हणजे इकडून 20, इकडं लेफ्टला 20, राईटला 20, खाली 20. वरती सर्कल नाहीये, पण आपल्याला सर्कल कम्प्लीट ड्रॉ करायचं असलं तर स्क्वेअर ड्रॉ करायला लागतं. स्क्वेअर कितीचा असतो? जेवढा सर्कलचा डायमीटर तेवढ्याचा स्क्वेअर. म्हणजे सर्कलच्या सेंटरच्या लेफ्टला एक पॉईंट घ्यायचा 20 वर, राईटला एक पॉईंट घ्यायचा 20 वर, वर एक 20 वर पॉईंट घ्यायचा आणि खाली एक 20 वर पॉईंट घ्यायचा. मग काय करतोय बघा, इथे या. ठीक आहे. हा पॉईंट दिसतोय सगळ्यांना. चला, याच्यावरती 20 म्हणल्यानंतर वरती 20, खाली 20, एक्झॅक्टली वर 20 कुठे येतो, आणि खाली 20 म्हणल्यानंतर फ्रेंड्स कुठे येईल? इथे येतोय बघा तो, इथं इथं. चला, हा एक पॉईंट मी हायलाइट केला, हा एक केला. तसंच लेफ्टला आणि राईटला 20, इकडं 20 आणि राईटला 20 म्हणल्यानंतर तो इथे येईल. चला, 4 पॉईंट घेतले बघा. एक हा घेतला लेफ्टला, राईटला, वर आणि खाली. या प्रत्येक पॉईंट मधनं, ह्या आडव्या लाईनवर आल्या त्या पॉईंट मधनं व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा अशी. ठीक आहे. तसंच वरती आलाय, त्याच्यातून 30 डिग्री इन्क्लाइन लाईन,
खालच्यातनं पण 30 डिग्री इन्क्लाइन लाईन. चला फ्रेंड्स, आता आपला स्क्वेअर कम्प्लीट झालाय बघा. आणि असा कितीचा आहे स्क्वेअर? 40 बाय 40चा. 40 40 40 40. हे लांबचे दोन कॉर्नर. आपली स्टेप काय? लांबचे कॉर्नर जॉईन करून घ्यायचे, म्हणजे लॉंगर डायगोनल जॉईन करायचं. जोडला. ठीक आहे, लॉंगर डायगोनल जोडला. आता आपल्याला इथं हाफ सर्कल एवढ्यातच ड्रॉ करायचं. एवढ्यातच हाफ सर्कल ड्रॉ करायचं, म्हणजे हा सेंटर वापरणार आहे. इकडे जर तुम्ही कंपासचा टोक ठेवला तर सर्कल इकडे येते. इकडे सर्कल पाहिजे म्हणजे याच्या अपोजिट म्हटलं तर हा. मग हा जर कॉर्नर पकडला, ह्याच्या अपोजिट साइड कोणते आहेत? या कॉर्नरच्या विरुद्ध दोन साइड, ही एक आहे आणि ही व्हर्टिकल आहे. मग या साइडचा मिड पॉईंट लक्ष द्या. आता हा एक कॉर्नर आपण यूज करणार आहे, त्याला मी हायलाइट करतो. याचा अपोजिट मिड पॉईंट हा, याचा अपोजिट मिड पॉईंट हा. आता जोडा. ओके, लाईक दिस. सो व्हॉट इज नेक्स्ट? कंपास घ्या. हाफ सर्कल आपल्याला खालच्या बाजूचं ड्रॉ करायचं फ्रेंड्स. मग आता कंपासचं टोक कुठे ठेवायचं बघा, इथे ठेवा. इथून एवढं डिस्टन्स घ्या कंपास मध्ये, लक्ष द्या. इथून एवढं, अदरवाइज असंही घेऊ शकता. इथून एवढं, जस्ट आणि हे एवढं. मग इथून सर्कल जर ड्रॉ केला आपण, सॉरी, असं काहीतरी हाफ सर्कल. रिमेनिंग पोर्शन मी जस्ट इरेज करतो. हाफ सर्कल क्रिएट झालं. उरलेला हाफ सर्कल कुठल्या बाजूला घ्यायचा आहे बघा. नवीन एक सेंटर भेटला. पहिला सेंटर तुम्ही यूज केला, हा एकच केलाय बघा. हा सेंटर पहिला तुम्ही यूज केला. इथनं एवढं किंवा इथून एवढं डिस्टन्स घ्या, हाफ सर्कल ड्रॉ करा. पुढचं हा एक सेंटर घेऊ शकता तुम्ही. इथं दिसतंय बघा हा पॉइंट. लॉंगर डायगोनलला जिथे टच करतो त्याला मी असं राऊंड करतो त्याच्या भोवती. कंपास घ्या. अगेन कंपासचा मिडल पॉइंट इथे ठेवा. कीप द मिडल पॉइंट समवेअर राइट हियर. हे अंतर घ्या इथून एवढं, या पॉइंट पासून मिड पॉइंट किंवा या अपोजिट साइडचं मिड पॉइंट, आणि उरलेलं हाफ सर्कल कंप्लीट करा. ठीक आहे, असं आलं बघा ते. तर लक्ष द्या, या सेंटर मधून आपण हे सर्कल ड्रॉ केले, इथून एवढं डिस्टन्स घेऊन, आणि या सेंटर मधून आपण हे सर्कल ड्रॉ केले. आता आपण जो पुढचा पोर्शन होता हा हा कर्व कंप्लीट करून घेतला. मग बाकीचा पोर्शन पण मी जॉईन करून घेतो. लक्ष द्या, असं काहीतरी. ही फ्रंट फेस आपली कंप्लीट झाली फ्रेंड्स. कशाची? ही दिसते का बघा पुढचा पोर्शन. आता या कॉर्नर पासून टॉप व्ह्यू मध्ये या. तुम्ही कुठले कुठले कॉर्नर क्रिएट केले बघा. आता टॉप व्ह्यू मध्ये हा कॉर्नर म्हणजे तुमचा इथं आहे. तसंच इथे एक कॉर्नर आहे, हा म्हणजे तो हा. इथे एक आहे, हा इथं आलाय बघा. हे टोटल 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे. आता याच्यापासून बरोबर माग इकडे जावा लेफ्ट साइडला. लेफ्ट साइड म्हणजे तुमची ही बाजू बघा. ही लेफ्ट साइड म्हणले मी ऑलरेडी. इथून हा पॉईंट किती डिस्टन्स वर आहे? 20 वर आहे. दिसतंय बघा हे डिस्टन्स इथं मी मेन्शन केलेलं. हे पर्टिक्युलर डिस्टन्स किती आहे? 20 आहे. लक्ष द्या, इथून 20 वर एक पॉईंट आहे, इथून 20 वर एक पॉईंट आहे, इथून 20 वर एक पॉईंट आहे, इथून 20 वर एक पॉईंट आहे. म्हणजे 20 mm इकडे जायचं आपल्याला. तसं बघायला गेलं तर या कॉर्नर पासून हा कॉर्नर बेसचा किती डिस्टन्स वर आहे? टोटल 70 वर आहे. म्हणजे तुम्ही बेस डायरेक्ट घेऊ शकताय असं 70 वर. एक डार्क लाईन डायरेक्ट ड्रॉ करू शकतो. इथं 70 वर एक कॉर्नर आला. ठीक आहे. आणि मी काय करतोय बघा, आता हा कॉर्नर हा पण घेऊ शकतो. 20 वरती आणखीन एक पॉईंट घ्यायचा आपल्याला, 20 वरती. लक्ष द्या, किती हाईटला घ्यायचा आहे तो? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर या हाईटला घ्यायचा आहे. ठीक आहे. मग मी इकडं याला पॅरलल एक लाईन ड्रॉ करतो, फेंट लाईन लाईक दिस. चला, आणि त्याच्यावरती 20 एक्झॅक्टली 20 वरती एक पॉईंट घेतो. इथून 20 वरती इथे येईल तो फ्रेंड्स. लक्षात येते का बघा. आणि तो जर जॉईन केला तर असं काहीतरी दिसेल. तसंच प्रत्येक पॉईंट म्हणजे हा त्याच्या मागे 20 म्हणजे या चारही पॉईंट मधून एक एक प्रोजेक्शन लाईन. वी नीड टू ड्रॉ प्रोजेक्शन लाईन. अशी एक प्रोजेक्शन लाईन.
अशी एक आणि अशी एक, आणि त्या प्रत्येक प्रोजेक्शन लाईनवर 20-20 वरती. चला याच्या बरोबर एक्झॅक्टली 20 mm मागे इथे एक पॉइंट आला. तसंच याच्या एक्झॅक्टली या प्रोजेक्शन लाईनवर मागे 20 mm वरती इथे एक पॉइंट आला, आणि याच्या बरोबर एक्झॅक्टली 20 mm मागे इथे एक पॉइंट आला. हे सगळे पॉइंट जर जोडले असा काहीतरी शेप क्रिएट होतोय बघा. ओके, सो ही एक स्टेप आहे. स्टेप एक आहे ही, किती आहे ते आता बोललेलं हे. सो दिस इज 20x20 चा एक बॉक्स होतोय. हा मात्र जर बघायला गेला तर आपला कितीचा होतोय, 40x20 चा बॉक्स होतोय. हा मधला असा 40 आणि असा 20, आणि हा 20x20 चा, हा एवढाच. म्हणजे आपले हे 1 2 3 तीन बॉक्सेस क्रिएट झाले. आता मागे एक कन्स्ट्रक्शन आहे फ्रेंड्स, त्याच्या बरोबर एक्झॅक्टली मागे मी हे कम्प्लीट करून घेतो. इथं मी डायरेक्ट स्ट्रेट लाईनने जोडलं तरी चालेल, नो इश्यू. आता जसं इथं हाफ सर्कल आहे तसं एक हाफ सर्कल इथं येणं पण एक्सपेक्टेड आहे. म्हणजे असं कॅव्हिटी आहे ऍक्च्युअली, दिस इज द कॅव्हिटी. ओके, सो ही कॅव्हिटी आपण कशी कंप्लीट करणार आहे, हाऊ वी आर गोइंग टू कंप्लीट द कॅव्हिटी, बघा लक्ष द्या. सो हे जे सर्कल आपण ड्रॉ केलेलं आहे त्याचं सेंटर कुठं आहे, एक्झॅक्टली इथं आहे, बरोबर. आणि ह्या पर्टिक्युलर पोर्शनची विड्थ किती आहे, हाऊ मच इट इज 20. मी बरोबर 20 mm मागे गेलो. मग काय करतोय बघा, याचा जो ह्या कर्वचा सेंटर इथं आहे, इथं त्याला सर्कल केलंय आपण, त्याला 20 mm मागे घ्यायचा. कसं घ्यायचा मागे, तुमची ड्राफ्टर याला ऍडजस्ट करा, रोलर याला ऍडजस्ट करा, मूव्ह करा लाईक दिस, आणि यातनं एक मागे लाईन ड्रॉ करा. अशी मागे जावा. किती जायचं मागे, 20 mm, कारण ही स्टेप 20 mm ची, अशी 20 mm ची. इथे टॉप व्ह्यू मध्ये दिसतंय तर ही 20 mm आहे. ठीक आहे, मग आता याच्या बरोबर 20 mm मागे म्हणल्यानंतर एक्झॅक्टली इथं कुठतरी एक पॉइंट येईल, इथं. त्याला मी हायलाइट करतो, आय विल हायलाइट द सेम. आणि या सेंटर मधून तेवढीच, जेवढी ही रेडियस घेतली होती, किती घेतली होती आपण ती रेडियस, तेवढीच रेडियस घ्यायची कंपास मध्ये. ओके, केवढी घेतली होती बघा, एवढी रेडियस आपण कंपास मध्ये घेतली होती, इथून एवढी. ओके, उचला, तेवढीच रेडियस घ्या, या कॉर्नरवर येतं बघा, आणि उरलेला हाफ सर्कल ड्रॉ करा जस्ट लाईक दिस. म्हणजे हे एवढी कॅव्हिटी आपण कंप्लीट करून घेतली. इकडे पण आहे सर्कल, म्हणजे हे सर्कल आपण ड्रॉ करू शकतोय, बट इट इज हिडन, ते हिडन असेल. ठीक आहे, हा पुढचा पोर्शन आपण कंप्लीट करून घेतलाय फ्रेंड्स. आता रेअर पोर्शन मागच्या बाजूचा, म्हणजे आता हा टॉप व्ह्यू बघा, थोडस कन्फ्युजिंग आहे. टॉप व्ह्यू मध्ये जर फ्रंट व्ह्यू मध्ये बघायला गेला तर इथे एक असं स्लॉट दिसायला फ्रेंड्स, असा या स्लॉटची विड्थ आहे 16, सॉरी लेंथ, आणि टोटल या टॉप पोर्शनची लेंथ आहे 50. मग ही सेंटर लाईन दिसते का तुम्हाला, कॅन यू सी दिस सेंटर लाईन, ही व्हर्टिकल सेंटर लाईन इथं आहे बघा, ही अशी आहे. त्यालाच मी इकडे एक्सटेंड केलंय फ्रेंड्स. मग आता आपल्याला हे मागचं जर बघायला गेलं, ह्या हे जे पोर्शन दिसतात ट्रॅपेझॉइड शेपचे, हे ऍक्च्युली स्लॅन्ट एजेस आहेत, स्लॅन्ट सर्फेसेस. म्हणजे जसं पिरॅमिड मध्ये असतात स्लॅन्ट एजेस किंवा स्लॅन्ट सर्फेसेस, तसे ह्या स्लॅन्ट सर्फेसेस आहेत. ह्या थोडं इमॅजिन होणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मग आपण काय करूया, टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला दोन रेक्टँगल दिसतात बघा, एक्झॅक्टली टॉप व्ह्यू मध्ये. जर इथं सेंटर शोधला आपण टॉप व्ह्यू मध्ये, या पर्टिक्युलर रेक्टँगलचा जर सेंटर शोधला, याचा सेंटर, या पर्टिक्युलर रेक्टँगलचा मी सेंटर, इथं एक सेंटर लाईन नाहीये, बट मी इथं ड्रॉ करावलंय फ्रेंड्स अशी, आणि अशी ह्याच एक्सटेंड, ह्याच सेंटर लाईनला मी जस्ट एक्सटेंड करावलंय बघा. ठीक आहे, लक्ष द्या, या फ्रंट व्ह्यू मधल्या सेंटर लाईनला मी टॉप व्ह्यू मध्ये एक्सटेंड केलंय. ही टॉप व्ह्यू मधली अशी जी सेंटर लाईन आहे ती ऑलरेडी आपण इथं ड्रॉ केलेली आहे. लक्षात येते का बघा सगळ्यांच्या. थोडस कॉम्प्लिकेटेड काय आहे सांगतो. ऍक्च्युली स्लांट इन्क्लाइंड हे सर्फेसेस जे दिसतात ते इन्क्लाइंड आहेत. हे इन्क्लाइंड सर्फेसेस थोडं इमॅजिन करणं कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, कसं करूया बघा, आपण सेंटर लाईन, ही सेंटर लाईन ड्रॉ केली आहे का फ्रेंड्स, ही सेंटर लाईन, येस, ही बघा इथं ड्रॉ केलेली आहे. आता अशी एक सेंटर लाईन कडे, अशी नाहीये, तिथं कुठल्याही प्रकारची सेंटर लाईन नाहीये, पण ड्रॉ करायला पाहिजे आपल्याला. ह्या एक्झॅक्ट असा काहीतरी एक रेक्टँगल दिसतोय बघा, हा रेक्टँगल आणि हा एक रेक्टँगल दिसतोय, तो त्याचं सेंटर फाइंड आउट करून घ्यायचं. मग हे सेंटर म्हणल्यानंतर या दोन कॉर्नर मधलं अंतर माहित पाहिजे फ्रेंड्स आपल्याला. मग हे टोटल डिस्टन्स किती आहे, 70 आहे. मी थोडस झूम करतो त्या पोर्शन वरती, लक्ष द्या. हे जे टोटल डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत, फ्रॉम धिस कॉर्नर टू धिस कॉर्नर 70 आहे.
इथून या कॉर्नर पर्यंत डिस्टन्स आहे 20. 70 मायनस 20 केलं तर किती उरतंय? 70 मायनस 20 केलं तर मला या पर्टिक्युलर पोर्शनची विड्थ मिळते. ती किती आहे बघा, इट इज 50. ठीक आहे, म्हणजे 50. मग हा एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणजे हा कॉर्नर, इथे कॉर्नर आहे. इकडून 50 वरती एक सेंटर लाईन काढायची. लक्ष द्या, लक्ष द्या. या कॉर्नर पासून इकडं म्हणजे 25 वरती हे सेंटर लाईन एक्झॅक्टली कितीवर असणार आहे? याच्यापासून हे टोटल इथून इथपर्यंत किती आहे? 50 आहे. मग याच्यापासून 50 तुम्ही ऑलरेडी इथे घेतलाय बघा. हा या पॉईंटच्या खाली जर आपण सेंटर घेतला याच्या बरोबर एक्झॅक्टली खाली, तर हे 20 आहे. ओके, हे 20 म्हणजे उरलेलं जे 50 आहे, 50चा सेंटर शोधा. 50चा सेंटर, 50चा सेंटर. यू हॅव टू फाइंड आउट द सेंटर ऑफ दिस 50. इथे येईल ते, इथं लक्ष द्या, इथं एक्झॅक्टली इथं बेसला आणि त्याच्यातून एक व्हर्टिकल सेंटर लाईन ड्रॉ करा. फ्रॉम दॅट यू हॅव टू ड्रॉ अ व्हर्टिकल सेंटर लाईन. एकच मिनिट, जस्ट अ मिनिट, परत सांगतो. बघा, टोटल ह्या रेक्टँग्युलर पोर्शन टोटल इथून इथपर्यंत 70 आहे, इथून इथपर्यंत 70. ह्यातलं 20 आपण ड्रॉ केलंय ऑलरेडी, हे 20 राहिलं 50. 50चा सेंटर म्हणजे 25, म्हणजे या कॉर्नर पासून इकडे 25, इथून 25 घेतला मी पॉईंट, इथं आला. आता त्या पॉईंट मधून एक व्हर्टिकल सेंटर लाईन ड्रॉ करा, पॅरलल टू द, ह्या साईडला घ्या, कुठल्या एका साईडला पॅरलल घ्या आणि एक व्हर्टिकल सेंटर लाईन ड्रॉ करा. इथे येईल ते कुठेतरी इंटरसेक्ट होते टॉपला येतं होते बघा. आता त्यातून एक आणखीन एक हॉरिझॉन्टल, ही सेंटर लाईन आपल्याला लोकेट करायचं आहे टॉप व्ह्यू मध्ये. ती कशी येईल? लाईक दिस इट विल बी. बघा, याला पॅरलल करतो ड्राफ्टर, रोलर वॉट एव्हर जे काय तुमच्याकडे असेल ते मूव्ह करा. चला, आता मला एक सेंटर भेटला फ्रेंड्स. ओके, कसा शोधला बघा तो सेंटर. इकडून 25 आत आलो, या कॉर्नर पासून, या फेस पासून 25 आत, आणि या फेस पासून किती आत? ऑलरेडी ही सेंटर लाईन घेतलेलीच आहे. ही फेस आपली किती आहे? 80 आहे. 80चा सेंटर इथं शोधलाय, त्याला वर घेतलंय, इथे एक सेंटर घेतला, त्यातनं एक सेंटर लाईन अशी काढली या 80ला, आणि दुसरी सेंटर लाईन नाहीये, ते ऍक्च्युली टॉप व्ह्यू मध्ये इथं एक रेक्टँगल दिसतोय. या फेस पासून एक्झॅक्टली माग शेवटच्या फेस पासून इथून किती आहे? ते 25 आहे, कारण टोटल याची 50 वेळ होते, कारण हे 20 मायनस केलं आपण. 20 ऑलरेडी आपण ड्रॉ करून घेतलेलं. चला, म्हणजे आता हे डिस्टन्स आहे 25 आणि असं डिस्टन्स आहे 40. म्हणजे इथं तुमचा एक सेंटर फाइंड आउट झालेला आहे. आता मला काय करायचं बघा, आता मला असं एक रेक्टँगल ड्रॉ करायचं. इथं टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय एक असा रेक्टँगल दिसतोय, छोटा रेक्टँगल. हे चारही कॉर्नर मला प्लॉट करायचे, 4 कॉर्नर आहेत. लक्ष द्या, हा कॉर्नर, हा कॉर्नर, हा आणि हा. मग किती डिस्टन्स वर असतील ते? बघा, इकडून टोटल याची विड्थ किती आहे टॉप व्ह्यू मध्ये? 50 आहे बघा. हे 2 कॉर्नर कुठे आले? इथं आलेत. इथं हे इथले 2 कॉर्नर कुठे आले? इथं आले. इथं 2 आणि इथं 2. लक्ष द्या. मग ह्या ऍक्च्युली एक स्लॉट पण दिसतोय मध्ये. हे थोडस कॉम्प्लिकेटेड कसं आहे सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा हा टॉपचा सरफेस क्रिएट करून घेऊया आपण. टॉपला काय दिसतोय? एक रेक्टँगल दिसतोय. ह्या रेक्टँगलची विड्थ किती आहे? 30 आहे. 30 इथून इथपर्यंत 30, आणि असं किती आहे? 16 आहे बघा, इथे दिसतंय बघा. तसं बघायला गेलं तर हे 16 वजा केलं, 50 मधनं 16 वजा केलं तर किती उरतंय? बघा, हा मधला स्लॉट आहे तो 16 आहे. मी जरा झूम करतो, लक्ष द्या, लक्ष द्या. हा मधला असा स्लॉट आहे ना, तो 16चा आहे. 50 मधनं 16 वजा केलं तर उरतं 34. म्हणजे हे किती आहे? हे 17. हे इथं दाखवतो मी, लक्ष द्या. हे आहे 17 आणि हे आहे 17, आणि हे मधला आहे ते 16 आहे. 17 दुनी 34 अधिक 16 50. या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स 17, या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स 17, आणि या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स 16 आहे. मग या लाईन वरती 3 पॉईंट टाकायचे बघा. 16 म्हणजे इकडून 8 वर एक, 8 वर एक. लक्ष द्या, परत सांगतो. 16 म्हणजे बघा, हे डिस्टन्स 16 आहे. 16 म्हणजे सेंटर पासून 8 इकडं, 8 इकडं, परत 17 इकडं, परत 17 इकडं. कुठं करायचं? हे सेंटर लाईनवर. इथून 8 वर एक पॉईंट, लेफ्टला 8 वर 17 वर आहे, राईटला 8 वर 17 वर आहे. मी परत सांगतो, थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. हे बघा, हे जे टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय, हा मधला पोर्शन आहे ना, मधला स्लॉट,
हा 16चा आहे, हा 17चा आहे, 17 हा 17चा आहे, 17 दोन्ही 34 अधिक 16 50 समोर दिसतंय बघा फ्रंट व्ह्यू मध्ये. या कॉर्नर पासून हा कॉर्नर 50 mm वर आहे, हा मधला स्लॉट 16चा आहे. मग मला काय करायचं आहे बघा, मी ह्या सेंटर लाईन वर ते सगळे पॉइंट्स प्लॉट करतो. 16 म्हणल्यानंतर लेफ्टला 8 वर एक पॉइंट, राईटला इकडून 8 वर आणखीन एक पॉइंट. ठीक आहे, चला आणखीन परत हे 2 पॉइंट भेटले आता मला, हे 2. ठीक आहे, आणखीन परत इथून 17 वर एक, इकडून 17 वर एक, 17 17. आता 17 17 केल्यानंतर कुठे येतं, एक इथे येतो. ठीक आहे, आणि इकडून 17 वर केल्यानंतर इथे येतो. चला किती पॉइंट घेतले बघा, हे 2 पॉइंट आहेत, हे यांच्यातलं अंतर 16 आहे, म्हणजे इकडं 8 इकडं 8, इथून 17 वर एक पॉइंट, इकडून 17 वर एक पॉइंट. आता त्या प्रत्येक पॉइंट मधनं इन्क्लाइन लाईन ड्रॉ करायची. इन्क्लाइन म्हणजे या फेस लाईन 30 डिग्री, याला 30 डिग्री, ग्राउंड लाईनला 30, अशी 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 आणि अशी 4 पॅरलल लाईन्स काढल्यात. ह्या 2 लाईन मधलं अंतर 17 आहे, या 2 लाईन मधलं अंतर 16 आहे, या 2 लाईन मधलं अंतर 17 आहे. हे बघा 16 17 17. आता टॉप व्ह्यू मध्ये विड्थ किती आहे, 30 आहे, 30. सेंटर लाईन टॉप व्ह्यू मध्ये पण एक आहे का बघा, आहे, ती ऑलरेडी तुम्ही इथे ड्रॉ केलाय, त्याच्यावरच प्लॉट केलाय. मग आता सेंटर लाईनच्या 17 असं किती विड्थ आहे, 30 आहे फ्रेंड्स. ही जी विड्थ आहे, ही विड्थ या कॉर्नर पासून हा कॉर्नर 30 वर आहे, म्हणजे सेंटर पासून इकडे 15 इकडे 15, मागे 15 पुढे 15, मागे 15 पुढे 15. चला आता सेंटर पासून ही सेंटर लाईन आहे, या सेंटर पासून 15 15, मागे 15 म्हटल्यानंतर इथे येतो, पुढे 15 म्हटल्यानंतर इथे येतो. ठीक आहे, आता त्यातून परत पॅरलल लाईन्स, याला पॅरलल, सेंटर लाईनला पॅरलल. आता आपला वरती बघा एक रेक्टँगल क्रिएट झालाय, कसा झालाय दाखवतो, लक्ष द्या. काय केलं बघा, त्या सेंटर लाईन पासून फ्रॉम दिस सेंटर लाईन हा कॉर्नर आहे, ऍक्च्युली या दोघांच्यातलं डिस्टन्स आहे 30. सो या सेंटर पासून, या सेंटर लाईन पासून 15 मागे 15 पुढे, 15 मागे 15 पुढे, 15 मागे 15 पुढे, हे चारही कॉर्नर बघा इकडे केले बघा, 15 मागे 15 पुढे, सेंटर पासून 15 मागे 15 पुढे, सेंटर पासून 15 मागे 15 पुढे. मग याला पॅरलल 15 mm वर एक लाईन ड्रॉ केली, इथनं मागं 15 mm वर एक लाईन ड्रॉ केली, 2 लाईन मधलं अंतर 30. आता इथं जर बघायला गेलं तर टोटल 4 ब्लॉक तयार झालात बघा, एक हा, दुसरा हा, तिसरा हा, हा हा आणि हा. आता त्यातले 2 ब्लॉक मी एकदम डार्क करणार आहे, डार्क करणार म्हणजे जे व्हिजिबल आहेत. कसे व्हिजिबल आहेत बघा ते, दोन ब्लॉक तयार केले. आता हे 2 ब्लॉक टॉप व्ह्यू मध्ये दिसतात बघा, हा एवढा आणि हा. आता हे जे उरलेले दिसतात ट्रॅपेझियम, म्हणजे ऍक्च्युली ट्रॅपेझियमचा शेप जर बघायला गेला तर ट्रॅपेझियम तुमचा असा असतो, असं फ्रेंड्स. पण ऍक्च्युअल मध्ये हे शेप्स कसे आहेत, इन्क्लाइंड आहेत, इन्क्लाइंड. हे बघा हे जे 2 कॉर्नरचे पॉईंट आहेत इथं आले, आणि हे जे 2 टॉपचे पॉईंट आहेत इथं, म्हणजे असं इन्क्लाइंड फेस आहे. इथं दिसताना हा रेक्टँगल दिसायलाय, ट्रॅपेझियम दिसायलाय, पण म्हणजे वरती निमुळता होत गेलाय, वर निमुळता आहे, वरती निमुळता आणि खाली वाईड आहे. हे कॉर्नर आहेत ते वाईड आहेत. मग या कॉर्नरला आपण जॉईंट करू शकतो. कसं जॉईंट करायचं बघा, लक्ष द्या. याला एक्सटेंड करा एंड पर्यंत, याला वाढवा इकडं, हा कॉर्नर जॉईन करा. ठीक आहे, हा जॉईन करा, हा जॉईन करा. आपला सरफेस ऍक्च्युली ऑब्जेक्ट असा आहे फ्रेंड्स. इकडून स्लॅन्ट, इकडून पण स्लॅन्टच आहे, ते मागे गेले दिसताना हे असं उभं दिसायलंय, बट ते ऍक्च्युली इन्क्लाइंड आहे. आणि हे मागे आहे, भरपूर डिस्टन्स आहे, दोघांच्यात अंतर आहे. हे थोडासा कॉम्प्लिकेटेड कंपोनंट होता म्हणून मी आज घेतला. आता राहिलं काय, इथं मध्ये एक स्लॉट आहे बघा, इथं दिसतोय तो स्लॉट. किती डेप्थ आहे त्याची, 25 आहे फ्रेंड्स. किती, एक्झॅक्टली 25. बट ती डेप्थ जी दिसते ऍक्च्युअल मध्ये, तसं बघायला गेलं तर
ती एक्झॅक्ट 25 भरणार का? नाही, ती स्लॅन्ट आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये ती 25, म्हणजे ती शोधायची कशी मग? बघा, लक्ष द्या. त्याला जर शोधायचं असेल आपल्याला, एक्झॅक्टली 25 जर करायचं असेल, तर आपण काय करू शकतोय? एकच मिनिट सांगतो. जस्ट मिनिट होल्ड करा. आता आपल्याकडे इथलं इन्क्लिनेशन पण नाहीये एक्झॅक्टली. टॉप व्ह्यू मध्ये जर बघायला गेला तर या पर्टिक्युलर गोष्टीची विड्थ दिलेली नाहीये. म्हणजे जर ते वर्टिकल 25 असतं तर इथपर्यंत स्लॉट येणं एक्सपेक्टेड होतं, पण त्यांनी देताना थोडस जास्त दिलाय. टॉप व्ह्यू मध्ये जो स्लॉट दिलाय तो आता फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? जस्ट मिनिट, मी सांगतो तुम्हाला. ओके, ऐका आता, लक्ष द्या. आपण काय केलंय बघा, आपण एक उभी सेंटर लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, ती इथे कुठतरी इंटरसेक्ट होते. ती त्याला परत मी इकडे एक्सटेंड करतो, इकडे या साईडला. ठीक आहे, ती परत इथे कुठतरी एक सेंटर दिसतो, म्हणजे या सर्कलचं सेंटर इथं आहे, या सर्कलचं सेंटर इथं आहे. तसं एक वरून एक सेंटर लाईन ड्रॉ केली होती. यातले काही सेंटर्स मी हायलाइट करतो. ती वरून जी सेंटर लाईन आली, ही अशी सेंटर लाईन आपण ड्रॉ केली होती. ओके, बघा, ही सेंटर लाईन आपण अशी ड्रॉ केली होती. कशाला? या स्क्वेअरचा, या रेक्टँगलचा सेंटर शोधला आपण सेंटर. इकडून आपण काहीतरी किती आलो, समथिंग 30 आहे तो सरफेस. ठीक आहे, टोटल हे जे डिस्टन्स आहे ते 50 आहे. म्हणजे इकडून 25 वर सेंटर घेतलाय आपण, इकडून 25 वर घेतला आणि इकडून 40 वर घेतला, आणि एक अशी सेंटर लाईन, एक अशी सेंटर लाईन, म्हणजे ह्याच सेंटर लाईनला वरती घेऊन इकडे एक्सटेंड केलेला आहे. आता काय केलं, ती सेंटर लाईन या लाईनला, ह्या लाईनला इथं कुठतरी इंटरसेक्ट करते बघा इथं. ठीक आहे, आणि तसंच या सर्कलचा, हा मागच्या सर्कलचा, या सरफेस वरती एक सेंटर आहे, या सर्कलचं सेंटर इथं आहे फ्रेंड्स. त्याला मी दोन्हींना जॉईन करतो. एक इथं एक डार्क लाईन ड्रॉ करतो. मी आता थोडीशी पेन यूज करतो इथं तुम्हाला दिसण्यासाठी. ठीक आहे, बघा, लक्ष द्या. ही डार्क लाईन मी ड्रॉ केली. ही काय दाखवते माहिती आहे का? ही डार्क लाईन ही इन्क्लिनेशन दाखवते. कशाचं इन्क्लिनेशन? ह्या सरफेसचं या सरफेस बरोबरचं इन्क्लिनेशन. लक्ष द्या. या बघा, या वर्टिकल सरफेस बरोबर, या वर्टिकल सरफेस बरोबर हा असा आत इन्क्लाइंड आहे, हा पण आत इन्क्लाइंड आहे, तसा हा सुद्धा असा काहीतरी आत आहे. ते इन्क्लिनेशन किती आहे? हा अँगल जर तुम्ही काढला स्पेशली, बघा हा, आता इथं आणखीन मी ही लाईन आहे ती थोडीशी आणखीन एकदा, ही लाईन पण मी डार्क ड्रॉ करतो. हे बघा, एक्सपेक्टेड काय होतं, ह्या हॉरिझॉन्टल लाईनला ऍक्च्युअल मध्ये जर लाईन असती, व्हर्टिकल लाईन असती, सेंटर लाईन व्हर्टिकल असती, तर ती अशी असती फ्रेंड्स. मग थोडंसं इन्क्लिनेशन दिसतंय का बघा तुम्हाला इथं?
म्हणजे हा सरफेस थोडासा स्लॅन्ट आहे, असं तिरका आहे. मग आता त्याच्यावरती काय करायचं, या सेंटर लाईनच्या टोटल स्लॉट कितीचा आहे, हा 16चा आहे. लेफ्टला 8, राईटला 8. लक्ष द्या, फ्रंट व्ह्यू मध्ये हा मधला स्लॉट 16चा आहे, लेफ्टला 8, राईटला 8. मग काय करायचं, ह्या सेंटर लाईन, जी डार्क सेंटर लाईन ड्रॉ केली आहे का मी, त्या डार्क सेंटर लाईनच्या लेफ्टला 8, राईटला 8. ऑलरेडी तुम्ही हे दोन कॉर्नर घेतलाय, हा लेफ्टला 8 आहे, राईटला 8 आहे. याला पॅरलल ह्या सेंटर लाईनला, जी डार्क सेंटर लाईन ड्रॉ केलेली आहे ना, त्याला पॅरलल एक लाईन अशी ड्रॉ करा. दुसरी अशी, मी डार्क दाखवले त्या दोन्ही लाईन्स. दुसरी अशी काय केलंय, पहिल्यांदा ही सेंटर लाईन इकडे एक्सटेंड केली, हा सेंटर, या दोन पॉइंटचा सेंटर आणि खालच्या सर्कलचा सेंटर बघा की एका खाली एकच आहे सेंटर, मी एका सेंटर लाईनने जॉईन करून घेतल्या डार्क सेंटर. इकडून 8 mm वर एक याला पॅरलल, स्पेशली या लाईनला पॅरलल इकडे एक लाईन ड्रॉ केली आणि पलीकडे केली. आता ह्या दोन्ही एक स्लॉट क्रिएट झाला, त्या स्लॉट वरती ऍक्च्युअल मध्ये किती आहे, त्याची डेप्थ किती आहे फ्रंट व्ह्यू मध्ये 25 आहे फ्रेंड्स. ती 25 mm डेप्थ कशी काढू शकतो आपण, ते दिसताना म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असं बघताना जास्त असणार आहे. ओके, सो 25 mm तुम्ही घ्यायचं असेल तुम्हाला तर बेटर काय करा, एकच मिनिट हा, बघा या कॉर्नर मधून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा, अशी उभी केली का, त्याच्यावर 25 mm खाली आहे, किती 25 आला तर तो इथं येईल, इथं फ्रेंड्स. ठीक आहे, आता पुढची स्टेप काय, इकडे जावा, ड्राफ्टर इकडे ऍडजस्ट करा, इकडे इकडे बघा एक उभी लाईन दिली. उभी का काढली, बरोबर ओ मधून कशी उभी लाईन जाते तशी ज्या कॉर्नर मधून उभी लाईन काढली त्या कॉर्नरवर इथून खाली 25 वर एक पॉईंट घेतला, तो इथं आला. ठीक आहे, आता पुढची स्टेप काय बघा, ड्राफ्टर इकडे ऍडजस्ट करा, इकडच्या इन्क्लाइन लाईनला मूव्ह करा आणि त्यातून एक अशी लाईन ड्रॉ करा. चला, दुसरा कॉर्नर कुठं मिळाला तुम्हाला, इथं मिळाला. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये स्लॉट 25 पेक्षा जास्त. आता मोजा, हा बघा उभं डिस्टन्स मोजलं तुम्ही, हे बघा ही जी डेप्थ तिथं 25 साईडला दिसते, इथं क्वेश्चन मध्ये बघा इथून इथपर्यंत 25 आहे, इथून इथपर्यंत, पण ऍक्च्युअल मध्ये ती स्लॅन्ट एज आहे. मग मी काय केलं, उभं खाली आलो 25, हे डिस्टन्स 25 आलं 25, तिथनं परत या इन्क्लाइन लाईन वरती, ह्या जो दोन इन्क्लाइन लाईन सेंटर लाईनला पॅरल ड्रॉ केल्यात याच्यावर गेलो, इथनं ड्राफ्टर असा मूव्ह केला, इथनं इकडे आलो. चला, आता हे डिस्टन्स मोजा, ह्या पॉईंटचं 25 पेक्षा जास्त आहे, 28, 29 आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये स्लॉट मोठा आहे पण दिसताना 25चा दिसतो, कारण ही स्लॅन्ट एज आहे. मग आता हा इथे एक पॉईंट मिळाला, ड्राफ्टर इकडे मूव्ह करा, इथे एक पॉईंट मिळाला, झाला आपला प्रॉब्लेम. अजून काय राहिलं बघा, याला या कॉर्नरला किंवा या कॉर्नरला, कुठल्याही एका कॉर्नरला ड्राफ्टर ऍडजस्ट करा, त्याला मूव्ह करा आणि आता जस्ट अ मिनिट आतले जे कॉर्नर आहेत ते पण स्लॅन्टच आहेत फ्रेंड्स, थोडस याला, ठीक आहे असं येईल ते. समजला का सगळ्यांना प्रॉब्लेम? हॅलो, कुठलं हे, हा स्लॉट, ओके परत सांगतो, लक्ष द्या. हे बघा, शेप तर तुम्हाला समजलाय ना, वरती छोटा स्क्वेअर आहे, खाली मोठा आहे, त्यामुळे ही बाजू इन्क्लाइंड आहे, ट्रॅपेझॉइड आहे, असा तिरका, तिकडून तिरका आणि मागून पण तिरका आहे, असं आहे ते, असं लक्षात येते का बघ. मग ऍक्च्युअल मध्ये स्लॉट जो दिसतोय इथं फ्रंट व्ह्यू मध्ये, याची डेप्थ किती दिलेली आहे, मी इथं झूम करतोय बघा, ह्या स्लॉटची डेप्थ आहे 25 दिलेली आहे. पण हा फ्रंट व्ह्यू आहे फ्रेंड्स, आणि फ्रंट व्ह्यू मध्ये हे प्लेन जे दिसतंय, हे प्लेन ते उभं आहे का, नाहीये, ते तिरका आहे. असं उभं असतं, एक्झॅक्टली उभं असतं, हे कसं उभं आहे ना, ओ मधनं उभी लाईन चालली, बट ही लाईन ओ मधनं उभी चालली आहे का बघा, ही लाईन तिरकी चालली आहे, तिरकी बघा की. जर तुम्ही ड्राफ्टर असा मूव्ह केला, त्याला पॅरलल लावून मूव्ह केला, तर तुमची ही लाईन तिरकी दिसते का, म्हणजे ती कुठेतरी आत चाललेली आहे. मग आपल्याला दिसताना 25 दिसते, बट एक्झॅक्टली 25 पेक्षा जास्त आहे. मग कसं करायचं, हे बघा, सगळ्यात पहिला हा सेंटर जो सर्कलचा आहे तो इथं आहे, तोच सेंटर मागच्या सर्कलला घेतला इकडे शिफ्ट करून. मग मी काय केलं बघा, हा टोटल एजचा सेंटर आहे, काय आहे, किती आहे टोटल एज, 80 आहे. इथं कसं सेंटर म्हणजे 40 वर आला, इथं पण 80 आहे, 40 वर आला, इथं पण 80 आहे, 40 वर आला, 40 वरचा सेंटर कुठं आला, इथं आला. तसं टॉप व्ह्यू मध्ये हा रेक्टँगल कितीचा आहे, या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत किती आहे, 50 आहे.
म्हणजे इथनं इथं हा कॉर्नर 50 आहे. 50चा सेंटर म्हणजे 25. लक्षात येते का 25. याचा सेंटर 25 वर आला, याचा सेंटर 80 वर आला. दोन्हीचा सेंटर जोडला. आता मला ह्याचं इन्क्लिनेशन समजलं. एक्झॅक्टली उभ्या लाईन बरोबर जर इन्क्लिनेशन काढलं, म्हणजे ही उभी लाईन कशी आहे ना, तशी इथनं एक उभी लाईन काढली आहे बघा. म्हणजे आता मला जर इथं जर मोजायला गेलं, म्हणजे हा सेंटर आणि हा सेंटर मी जोडला फ्रेंड्स. कुठलाचा सेंटर? टॉप फ्रंट व्ह्यू मधला त्या 4 पॉईंटचा सेंटर इथे येतो इथं. आणि टॉप व्ह्यू मध्ये तो रेक्टँगल दिसायलाय. हे स्क्वेअर तर आपल्याला समजलं कसं काढलं. ह्या 4 पॉईंटचं सेंटर मी ऑलरेडी इथं सेंटर लाईन काढली होती. तसं बेस ला एक सर्कल आहे, इथे एक सेंटर आहे. ह्या दोन्ही सेंटरला मी जॉईन करण्यासाठी एक सेंटर लाईन काढली. ही सेंटर लाईन जर यातनच उभी लाईन काढली तर इथं इन्क्लिनेशन कळते. म्हणजे एक्झॅक्ट हे इन्क्लिनेशन कशाचं आहे, तर ह्या पर्टिक्युलर फेसचं आहे. ह्या पर्टिक्युलर फेस थोडीशी आत झुकलेली आहे अशी. लक्षात येते का बघा. हे इन्क्लिनेशन आहे, हे या पर्टिक्युलर फेसचं आहे. मग काय केलं आपण इथं, हा स्लॉट ड्रॉ करायला. स्लॉटची विड्थ किती आहे? डेप्थ 25 आहे, पण विड्थ किती आहे? 16 आहे. 16 म्हणजे इथनं 8 वर ऑलरेडी पॉईंट आहे, इथनं 8 वर. मग तुमच्याकडनं चूक काय होते, डायरेक्ट तुम्ही खाली येता. ओके, तुमच्याकडनं मिस्टेक काय होते, डायरेक्ट इथं कसं सांगितलंय, याची डेप्थ 25 सांगितलं, तुम्ही उभं 25 येऊ शकता. या ठीक आहे, नो इश्यू. मग उभं 25 यायचं असेल तर पॉईंटला पण उभंच गेला पाहिजे. मग बरं, ड्राफ्टर या उभ्या लाईनला व्हर्टिकल लाईनला ऍडजस्ट करा आणि ह्या कॉर्नर मधनं उभी लाईन काढा. काय केली, ह्या कॉर्नर मधनं उभी लाईन काढली आणि बरोबर एक्झॅक्टली या कॉर्नरच्या खाली 25 mm वर एक कॉर्नर घेतला. हे 25 आहे, ठीक आहे. बट ऍक्च्युअल मध्ये या शेपला, पर्टिक्युलर फेसला थोडस स्लोप आहे, स्लोप थोडासा स्लोप आहे. लक्षात येते का बघा. मग मी उभं 25 खाली आलो, ठीक आहे. मग तसंच काय केलं मी, दुसरी स्टेप काय केली, ही सेंटर लाईन ड्रॉ केली का नाही, त्या सेंटर लाईनला पॅरलल एक ह्या कॉर्नर मधनं अशी लाईन काढली आणि एक ह्या कॉर्नर मधनं अशी. ह्या 2 लाईन दिसतात बघा इथं. लक्षात येते का बघा. मग इथनं 25 खाली आलो, ठीक आहे. असं उभं एक्झॅक्टली व्हर्टिकल. उभं म्हणजे ह्या ग्राउंड लाईनला, तुमची जी इनिशियल ग्राउंड लाईन आहे, ह्या ग्राउंड लाईनला पॅरलल उभा परपॅन्डिक्युलर आलो खाली. हे डिस्टन्स 25 आहे फ्रेंड्स. हे असं. मग पुढं परत ड्राफ्टर इकडच्या साईडला ऍडजस्ट करून घेतली आणि त्यातनं पुढं आलो, इकडे एक लाईन ड्रॉ केली. कशाला इंटरसेक्ट करणारी, ह्या 2 पॅरलल लाईन्स काढल्या होत्या का, कितीवर काढल्या होत्या, या सेंटर लाईनला पॅरलल 8 mm इकडे, 8 mm इकडे, ह्या 2 कॉर्नर मध्ये. मग मला हे डिस्टन्स मिळालं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जर बघायला गेलं तर असं जर बघितलं तर 25च दिसणार आहे, पण ते 25 पेक्षा जास्त आहे. म्हणजे असं मोजला, उभं मोजला तर 25 आहे, कारण इथं उभंच दिसते बघा. फ्रंट व्ह्यू मध्ये जे दिसतंय हे उभं दिसतंय एक्झॅक्टली, पण ऍक्च्युअल मध्ये तो पोर्शन असा स्लॅन्ट आहे, असा स्लॅन्ट दिसतोय, ठीक आहे. मग आता काय केलंय बघा, अजून एक एक बाजू राहिली आपली, ही पण अशी पण एक बाजू आहे ना त्याला. कळालं का नाही? हॅलो हॅलो. बघा, इथनं 25 खाली या. आपण ही जी सेंटर, या सर्कलचं सेंटर, या सर्कलचं सेंटर आणि या वरच्या साईडचं सेंटर, या वरच्या साईडचं सेंटर इथं आहे, या खालच्या बेसचा सेंटर इथं आहे. यातनं सेंटर लाईन डार्क दिसते बघा, ही सेंटर लाईन. त्याला पॅरलल 2 लाईन्स ड्रॉ केल्या, एक 8 mm वर या बाजूला, एक 8 mm या बाजूला. या 2 पॅरलल लाईन्स काढल्या. मग आता मला ह्या स्लॉटची डेप्थ दिसते, कुठं दिसते, इथं फ्रंट व्ह्यू मध्ये दिसते. ऍक्च्युअली ती 25 आहे, पण डायरेक्ट 25 तिरकं टाकू शकत नाही. 25 उभं आहे, उभं. मग उभं चालू, उभं म्हणजे एक्झॅक्टली उभं. व्हर्टिकल, व्हर्टिकल म्हणजे कसा, ग्राउंडला परपॅन्डिक्युलर. मग मी उभी लाईन काढली, इथनं 25 mm खाली आलो. परत माझा ड्राफ्टर असा ऍडजस्ट करून घेतला, इकडे मूव्ह केला आणि तिथनं परत ही जे इनिशियली पॅरलल लाईन्स काढल्या होत्या त्याला इंटरसेक्ट करणारी काढली. मग मला ट्रू लेंथ मिळाली. कळालं का, ही ट्रू लेंथ आहे. बट पुन्हा बघताना त्याचं प्रोजेक्शन इथे येत आहे, म्हणून ऍक्च्युअल मध्ये हे जवळपास 30 आहे, 30. पण दिसताना फ्रंट व्ह्यू मध्ये जर फ्रंट व्ह्यू काढा म्हटलं तर तुम्ही काढताना कसं करणार आहे, प्रोजेक्शन असंच घेता ना, त्यामुळे ते 25 दिसाले. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हे 30 आहे, पण दिसताना 25 दिसते. मग इथं 25 दिल्या म्हणजे तुम्ही 25च काढणं एक्सपेक्टेड नाही, ठीक आहे. आणि कोणाला काय डाऊट आहे का? हॅलो, जरा मोठ्याने बोला, ऐकू येत नाही. हम्म हम्म. हे ना, एक मिनिट, हे हा, आता इथं कन्फ्युजन काय सांगतो. ऍक्च्युली ते इन्क्लाइंडच आहे. म्हणजे कसं आहे, हे
ती मागची बाजू इन्क्लाइंड आहे, बट त्याचं इन्क्लिनेशन आपल्याला माहित नाही, त्यामुळे ते अंदाजे ड्रॉ करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही असं पण ड्रॉ करू शकताय थोडस तिरक, कळतंय का, इकडं याला, पण त्या तशी कुठली आपल्याकडे लाईन नाहीये, ती इन्क्लिनेशन आपल्याकडे एक्झॅक्ट किती आहे हे कसं आहे, तसं मग ते घेऊन ही लाईन अशी जरी काढली, नो इश्यू, जर अशी जरी काढली थोडंसं इन्क्लिनेशन तरी चालेल, बट माहित नाहीये म्हणून मी त्याला उभं काढलंय. हे एवढं मॅटर करत नाही, ह्यात तुमचे जास्त मार्क डिडक्ट होऊ शकत नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण इकडचं इन्क्लिनेशन काढणं फार डिफिकल्ट आहे. मग जसं कन्स्ट्रक्शन इकडे केलंय तसं मागं जाऊन करायला पाहिजे. लक्षात येते का बघा. ठीक आहे, आणखीन काय, हॅलो, आणि कोणाला काय डाऊट आहे का, समजलंय का सगळ्यांना? तुम्ही अनम्यूट करून सांगा, डाऊट असेल तर विचारा. हॅलो, हॅलो, समजलंय का सगळ्यांना? ठीक आहे, आता जरा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे माझं असं मत आहे की लगेच तुम्ही हा ट्राय करा. मला आता असं वाटतं की आपले 8-9 प्रॉब्लेम झाल्यात आयसोमेट्रिकचे, आणि मी आयसोमेट्रिक इथं थांबवतोय आज, आणि शीटचे 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला उद्या वगैरे पोस्ट करतो, शीटचे आणि असाइनमेंटचे, त्याला एक 4 ते 5 तारखेपर्यंतची मुदत देतो, आणि सॉल्व्ह करून अपलोड करा. ठीक आहे, आणि उद्यापासूनच्या लेक्चरला आपण थोडंसं रिव्हिजन बघूया, रिव्हिजन इन द सेन्स थोडं आज आयसो झालंय, उद्या आर्थोग्राफिक्स किंवा डेव्हलपमेंट किंवा सेक्शन ऑफ सॉलिड मधलं काहीतरी बघू. ठीक आहे, आज थांबूया, आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. आणि एवढे प्रॉब्लेम बास आहेत असं मला वाटतं. आपण 8-9 प्रॉब्लेम आर्थोचे घेतल्यात, 8-9 प्रॉब्लेम आयसोचे पण घेतलेले आहेत, आणि मला शक्य होईल तसं मी युट्यूबला अपलोड करतो. बाकीच्या डिव्हिजनच्या पण लिंक्स तुम्हाला शेअर करायला लावलोय, बघत चला, तुमच्या नॉलेजसाठी आहेत. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, त्या डिव्हिजनचे वेगळे प्रॉब्लेम झालेत, आपले प्रॉब्लेम वेगळे झालेले आहेत, त्यामुळे तुमच्या एकमेकांच्यात शेअरिंग, नॉलेज शेअर होईल, आणि कुठला प्रॉब्लेम कुठं पडेल एक्झामला सांगू शकत नाही, त्यामुळे त्यांचेही व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करतो, आपले ते पोरं बघायला त्यांच्यातले पण, त्यामुळे बघत चला. आणि पुढच्या लेक्चरला आपण रिव्हिजन स्टार्ट करूया. आपला ऑलमोस्ट 100% सिलेबस इथं संपला. ठीक आहे, कुणाचा काय डाऊट असेल तर विचारू शकताय, नाहीतर आज थांबू इथं. काय डाऊट आहे का कोणाचा? बोला. नाही, पेन्सिल, पेन्सिल शीट आणि पेन्सिलच यूज करायची, स्केच पेन, पेन काही यूज करायचं नाही. तुम्हाला त्या वेळेला इन्स्ट्रक्शन देतो आम्ही, पेपरच्या आधी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. अजून वेळ आहे आपल्याकडे, 15 दिवसात तुम्ही अभ्यासाला चालू करा. पेनाने ड्रॉ करायचं का पेन्सिलनं? पेनाने कसं होतंय, चुकलं तर खोडत वगैरे बसता येत नाही, पेन्सिलनं ड्रॉ करा. हवं तर पेपर पुरतं HB ची पेन्सिल वापरले तरी माझा काही प्रॉब्लेम नाही, कारण एचची पेन्सिल वरती फोटो क्लिअर येत नाहीत, मला माहित आहे. ठीक आहे, सांगतो तुम्हाला त्या वेळेला. नाही, कसं असणार आहे सांगू का, तुम्ही पेपर सोडवलेला आम्हाला दिसणारच नाही मित्रांनो. तुम्हाला लिंक येणार, कळतंय का, लिंकवर क्लिक केलं का नाही, तुमच्या ब्राउझर असतो का नाही, गुगल क्रोम वगैरे तुमच्याकडे, क्रोम, त्याच्यामध्ये एक पेपर दिसणार तुम्हाला, ओपन होणार. मग वर तुमचा मेल आयडी वगैरे विचारणार, मेल आयडी, नाव, रोल नंबर, हे सगळं भरत जायचं. भरल्यानंतर पहिला प्रश्न दिसणार. पहिला प्रश्न समजा प्रोजेक्शन ऑफ पॉइंटचा आहे, प्रश्न लिहिलेला असणार, अ पॉइंट इज 20 mm अबो HP, 30 mm इन फ्रंट ऑफ VP. ते वाचायचं, ते एका शीटवर सोडवायचं, कळालं का, आणि असं सोडवत जाईल तसं त्याचा फोटो तिथंच, त्या क्वेश्चनच्या खाली अँसरला अपलोड इमेज म्हणून ऑप्शन असणार आहे, अपलोडवर क्लिक केला की तुमचा कॅमेरा ओपन होणार, किंवा गॅलरीला पण जाऊ शकताय तुम्ही, दोन्ही ऑप्शन देणार तुम्हाला. कळतंय का? तुम्ही त्या दिवसापुरतं दुसरं कोणाचा तरी घरच्यांचा फोन यूज करा, कारण काय करू शकत नाही आपण. लक्षात येते का बघा, चॉईसच नाहीये. त्या दिवसापुरतं फक्त ग्राफिक्स पुरतं तरी तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. आधीच तुम्हाला लिंक, टाइम टेबल भेटेल, 1 दिवस 2 तास ऍडजस्ट करा फक्त. ठीक आहे, ओके. आणि काय डाऊट आहे का? एक टेस्ट पण घेतोय मी. बोला की. बर, काय डाऊट काय आहे तो? युट्यूबचे व्हिडिओ तर बघायला आलाय का? हे बघा, ग्राफिक्स आणि पर्टिक्युलरली आयसोमेट्रिक प्रोजेक्शन हा पूर्ण इमॅजिनेशनचा पार्ट आहे. कितीही मी सांगितलं तर तुम्ही इमॅजिनच केलं नाही,
हा पोर्शन आता इमॅजिन व्हायला पाहिजे पहिल्यांदा, मग ही इमेज जर डोक्यात क्रिएट झाली तर ही ड्रॉ करू शकते. डोक्यातच काय नसेल आणि शोधत जातो म्हणला तर मात्र 2 तास सुद्धा पुरणार नाहीत हा प्रॉब्लेम सोडवायला. लक्षात येते का बघा, ह्या बघितल्या बघितल्या ही इमेज क्रिएट व्हायला गरजेचं आहे. म्हणजे याच्यावरून ही आणि याच्यावरून ही, यासाठी पूर्ण प्रॅक्टिस 10-15 प्रॉब्लेम सोडवायला लागतात, तेव्हा प्रॅक्टिस होते याची. हा ठीक आहे बाबा, मला हे जमतच नाही, सोपं असेल तरी सुद्धा मग तुम्हाला ऑप्शनला टाकणे एकच सोल्युशन आहे. कारण काही समजलं नाही ह्याला मी पण काय करू शकत नाही. मी ट्राय करायला लागलोय माझ्या लेवलला, बट तुमचं इमॅजिनेशन पॉवर, इथं मी तुम्हाला इमॅजिन करून द्यायचा प्रयत्न करतोय, तसं तुम्ही विचार करावा लागतो. जसं मी बोलायला लागलोय त्याला पूर्ण फोकस लागतो. ऍक्च्युली ऑफलाईन क्लासेसमध्ये सुद्धा हा पोर्शन, हा पर्टिक्युलर चॅप्टर समजणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, मी समजू शकतोय. थोडंसं इमॅजिनेशन याला लागतं बाळ. नसेल तर तुला मी जेवढे व्हिडिओ देतोय तेवढे परत परत बघा, इमॅजिन करा, ड्रॉ करा. लक्षात ठेवा कसं इमॅजिनेशन करायचं. कुठलं जर तुमच्या कॉलनीमध्ये एखादं घर असेल, तुम्ही पुढून जाता येता बघत असाल, तर त्याचा पूर्ण 3 डायमेन्शनल कसं दिसत असेल हे इमॅजिन करायला जमायला पाहिजे. कुठली एक एक 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, चला तुमच्या कॉलेजची बस आहे. तुम्ही ग्राउंड वरती फिरताना त्या बसकडे बघताय, साईडनं बघताय, पुढनं बघताय, आणि आता तुम्हाला 3 डायमेन्शनल इमेज इमॅजिन करा, मग वरनं कशी दिसेल. जेव्हा तिन्ही बाजू लक्षात येतात, लेफ्ट साइड, राईट साइड आणि टॉप साइड, तेव्हा तुमचा आयसोमेट्रिक डोक्यात तयार होतो. लक्षात येते का बघा. असं तुम्ही प्रॅक्टिकल ऑब्जेक्टला जेव्हा इमॅजिन करायला चालू व्हाल, तसं इतर इमॅजिनेशन पॉवर डेव्हलप व्हायला चालू होते आयसोमेट्रिक मध्ये. तरी सुद्धा माझ्याकडे जेवढे युट्यूबचे व्हिडिओ आहेत, दुसऱ्या क्लासचे पण मी घेतो, शेअर करतो तुमच्या ग्रुपवरती, आयसोमेट्रिकचे, ऑर्थोग्राफिकचे, ते सुद्धा बघा. इथं इमॅजिनेशन शिवाय पर्याय नाहीये. मी कितीही कसंही, याला कुठलं थंब रूल नाहीये, कुठल्याही प्रकारचा थेरम नाहीये. म्हणजे जसं मॅथ्समध्ये हाच थेरम वापरायला लागतो तेव्हा प्रॉब्लेम सुटतो, हीच मेथड वापरायला लागते, अशी कुठली मेथड नाही आहे आयसोमेट्रिकला. टोटली इमॅजिनेशन बेस्ड प्रॉब्लेम्स आहेत इथं. जेवढे क्रिटिकल प्रॉब्लेम तुम्हाला जमत नसतील तर सिंपल तरी करून ठेवा, कारण 6 चॅप्टर आहेत आणि 6च्या 6 चॅप्टर यायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही 5 चॅप्टर मध्ये सुद्धा चांगला स्कोर करू शकताय. त्यामुळे जास्त एफर्ट अशा गोष्टींवर घ्या जिथं तुम्हाला इंटरेस्ट आहे, जिथं समजते. आयसो मला जमत नाही, प्रयत्न करा. हे बघा, हे 10 मार्काला येणार आहे किंवा 12 मार्काला येणार आहे, व्हॉट एव्हर. ह्यातलं थोडंफार तरी जमेल का नाही, बेस जरी ड्रॉ करायला जमला तर त्याच्या तरी मार्क मिळणार आहे. रिकामं सोडल्यावर कोणच मार्क देत नाही, हे मी परत परत सांगतो. आजचा प्रॉब्लेम आहे हा सगळ्यात अवघड प्रॉब्लेम होता, हे मी मान्य करतो. याच्यासारखे भरपूर आहेत. याच्या आधी पण एक प्रॉब्लेम युट्यूबला टाकलाय बघा काल, तो सुद्धा कॉम्प्लिकेटेड आहे, दिसतोय तेवढा तो सोपा नाहीये. आणि हा प्रॉब्लेम आणि तो प्रॉब्लेम तुम्ही शीटला सॉल्व्ह करायचा. मी शीटला तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन टाकतोय. हा तुमच्या शीटचा प्रॉब्लेम असेल हा, आणि काल मी युट्यूबची लिंक शेअर केलेली आहे तो. हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला शीटला ड्रॉ करायचे, दोन्हीची लिंक मी तुम्हाला टाकतो. आणि मला शक्य होईल तेवढे मी तुम्हाला युट्यूबचे व्हिडिओ आहेत, आपल्या कॉलेजचे चॅनल आहेत ग्राफिक्सचे, ते तुम्हाला माझ्या चॅनलवरचे, आणखीन दुसऱ्या कलिगच्या चॅनलवरचे शेअर करतो तुम्हाला. ठीक आहे. आणखीन कुणाचा काय डाऊट आहे का? हॅलो. ठीक आहे, ठीक आहे, उद्या डेव्हलपमेंट चालू करूया आपण. ठीक आहे. ओके. आणि काय? बोला. हा, कुठली शीट? 7वी कुठली? हा, ऑर्थोग्राफिक्स. हा हा. नाही नाही, 2 आहेत रे. हे बघा, त्यामध्ये मी नंबर वाईज प्रॉब्लेम दिलात माहित आहे, रोल नंबर 1 ते 17, 13 असं काय तर. हॅलो. अरे शेवटी एक आहे की बाबा, सगळ्यात शेवटी कॉमन प्रॉब्लेम म्हणून आहेत माहिती आहे का, 7 प्रॉब्लेम दिलात. किती दिलात? 7 आहेत. 7 शीट ओपन करून बघा, ते वर्ड फाईल आहे माहित आहे का? 7 आहेत रे, मी टाकलंय, मला आठवते. बरं, चेक करतो. दुसरा एक प्रॉब्लेम आहे, मग तो 7व्याचा मी स्क्रीनशॉट टाकतो तुमच्यात जर दिसत नसेल ते. ऑर्थोचा. हम्म. बरं ठीक आहे, मी चेक करतो. मी दोन्ही शीटचे प्रॉब्लेम स्पेशल, सगळ्यांचे एक एक प्रॉब्लेम तर झालं. सगळ्यांचा प्रत्येकाला रोल नंबर वाईज आहे ना? हा, तो सोडवा. कॉमन एक सगळ्यांच्यात आहे. 81 लोकांच्यात कॉमन एकच प्रॉब्लेम सोडवायचा आहे ऑर्थोग्राफिकचा.
तो मी तुमच्या ग्रुपला टाकतो. ठीक आहे. आणि ते जे 6 प्रॉब्लेम पडलात ना, त्यातले तुमच्या बॅचला सोडून, तुमच्या ग्रुपला सोडून बाकीचे प्रॉब्लेम असाइनमेंटला सोडवायचे. कळालं का? ओके, ठीक आहे. हां, बोला. फ्रंट पेजवर म्हणजे? हे बघा, शीटला 2 प्रॉब्लेम आहेत. तुमच्या सगळ्यांच्या मते मी एकच दिलाय. दुसरा प्रॉब्लेम मी कॉमनमध्ये सगळ्यांनी सोडवायचा, तो तुमच्या ग्रुपला टाकतो आता. ठीक आहे? हां, चालते. एक पुढच्या बाजूला सोडवा, एक मागच्या बाजूला सोडवा. हां. बाहेर जातोय? नेम प्लेट दुसऱ्या बाजूला काढा मग. हां. नेम प्लेट एका बॅचला मोठा प्रॉब्लेम आहे माहिती आहे मला. नेम प्लेट दुसऱ्या बाजूला काढा. ओके, ओके. ठीक आहे. चालेल. कोणाचा आणि डाऊट? ठीक आहे. आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. आज थांबूया आपण आणि उद्या आपण डेव्हलपमेंट चालू करूया. डेव्हलपमेंटचे एक-एक प्रॅक्टिस प्रॉब्लेम घेऊ. ओके? चालेल. ओके. थँक यू. हो, आहे की. हां, मी लिंक शेअर करतो त्याची 2 दिवसात.